नमस्कार. आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यश अरुंधतीकडे असतो. अरुंधती आणि यश खिडकीतून समृद्धीकडे पाहत असतात. ते दोघं म्हणत असतात की डोळे भरून आता समृद्धीला पाहिलं पाहिजे, कारण काय माहिती कदाचित उद्या हे समृद्धी कोसळलेलं असेल असं अरुंधती सांगत असते. अरुंधती यशला म्हणते की नाही वाचवू शकणार आपण समृद्धी, आपल्या हाताच्या बाहेर गेलेला आहे यश, असं अरुंधती यशला सांगत असते, त्याला समजवत असते. तेव्हा यश म्हणत असतो की आई तसं काही नाही आहे, तसा तू विचार नको करूस, असं यश अरुंधतीला समजवत आहे, तिला सांगत आहे. त्याचबरोबर दोघंही रडत आहेत. यशच्याही डोळ्यात पाणी आलेलं आहे. काही करून आपल्याला आजी आप्पांसाठी हे वाचवलं पाहिजे असं यशचं म्हणणं आहे, परंतु आत्ता आपल्या हाताच्या बाहेर गेलेला आहे. मागच्या वेळेस अरुंधतीने तो बंगला वाचवलेला होता, पण पुन्हा अनिरुद्ध आणि संजनाला घरात ठेवून अरुंधतीने इतकी मोठी चूक केली आणि त्याची फळ आत्ता भोगावी लागत आहेत. हे सगळं जेव्हा सगळ्यांना कळतंय त्यामुळंच अरुंधती आणि यशला त्रास होतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यश दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो आणि त्याला घरामध्ये आप्पा आणि कांचन दोघंही दिसत नाहीत, म्हणून तो धावत येतो आणि सांगू लागतो की घरामध्ये आजी आणि आप्पा दोघंही नाहीत. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसतो. आरोही आणि अनघा म्हणतात काय झालं, कुठे गेले ते? तेव्हा यश म्हणतो की ते घर सोडून गेले आहेत. तेव्हा तिथं अनिरुद्ध, संजना सर्वजण असतात. ते म्हणतात की काय? अभिही विचारतो. तेव्हा यश म्हणतो हो, त्यांनी चिठ्ठी ठेवून गेलेले आहेत. त्यांनी त्या चिठ्ठीत लिहिलेलं आहे की आम्ही या घरात राहू शकत नाही, आम्हाला या घरात राहण्याची इच्छा नाही, कारण हे सगळं जे काय झालेलं आहे त्याचा खूपच मनस्ताप होत आहे, त्यामुळे हे घर सोडून आम्ही जात आहोत असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि आमचा शोध घेऊ नये, आमचा विचार करू नये हेही त्यामध्ये लिहिलेलं आहे. हे सगळं जेव्हा ऐकलं जातं तेव्हा अनिरुद्धला, ईशाला धक्का बसतो, कारण ईशाला नुकतंच यशने समजवलेलं असतं आजी आप्पांना खूप त्रास होतोय, मी तुझ्यासाठी काही करेल, तू जे सांगशील ना ते मी तुझ्यासाठी करेल, पण आजी आप्पांना त्रास होईल असं वागू नकोस. हे सगळं यशने ईशाला सांगितलेलं असतं, म्हणून ईशाला थोडंफार आता ईशा इमोशनल झालेली आहे. कांचन आणि आप्पांच्या बाबतीत ती विचार करत आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. तर इकडे अनघा आणि आरोही या दोघींनाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. त्या दोघीही खूपच अगदी घाबरलेल्या आहेत. तर इकडे आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. अनिरुद्ध ते पेपर घेतो, कारण अरुंधती म्हणालेली असते की तुम्ही हे काय केलेलं आहे हे खोटं आहे, म्हणजे मागच्या वेळेस पण तुम्ही आप्पांच्या खोट्या सह्या घेतलेल्या होत्या, तशा यावेळेसही तुम्ही आप्पांच्या सह्या घेतलेल्या आहेत असं अरुंधतीचं म्हणणं असतं. म्हणून अनिरुद्ध अरुंधतीकडे जातो आणि तिला म्हणू लागतो की हे सगळं जे काय आहे ना हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे असं म्हणत असतो. आणि आप्पांच्या समोर येतो आणि आप्पांना विचारू लागतो की आप्पा मला सांगा की ह्या सह्या तुम्ही केलेल्या आहेत की नाहीत, ह्या सह्या तुमच्या आहेत की नाहीत, हे तो आप्पांना विचारू लागतो. तेव्हा आप्पांना आठवतं. आप्पा म्हणतात की तुम्ही तर इन्शुरन्सच्या पेपरवरती माझ्या सह्या घेतल्या होत्या ना, मग हे काय आहे, म्हणजे तुम्ही मला फसवले असं आप्पा म्हणू लागतात. तेव्हा मात्र अनिरुद्धच्या आणि अभिला पण आठवत असतं आणि आप्पांनाही त्या गोष्टी बरोबर आठवतात. मग इकडे आप्पांना आठवतं की अनिरुद्ध आणि अभि आलेले असतात. जेव्हा आप्पांच्या डोक्याला मार लागलेला होता, त्या गुंडांनी येऊन त्यांच्या डोक्यात मारलेलं होतं, तेव्हा स्टिचेस पडलेले होते आणि त्यावेळेस येऊन आप्पांना इकडे अनिरुद्ध आणि अभिने हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं. आणि तो सांगू लागतो की हो, आप्पांना येऊन म्हणत असतो की हे इन्शुरन्सचे पेपर आहे, त्याच्यावरती सह्या करा. त्यावेळेस इकडे आप्पा म्हणत असतात की तुम्हाला मी सांगितलं होतं ना मी सह्या करणार नाही, तर अभि तू काय म्हणालास मला त्यावेळेस, आठवतंय तुला? अहो आप्पा करा ना सह्या. आप्पा म्हणत असतात की माझा चष्मा मला हवा आहे. तेव्हा अभि आप्पांना म्हणालेला असतो की अहो आप्पा तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का? अहो इन्शुरन्सचे पेपर आहेत ते, आणि मी काय तुमची प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेणार आहेस का? आणि शेवटी अभिनं तेच केलेलं असतं. आप्पांची प्रॉपर्टी ही स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे, म्हणजेच आता बिल्डरकडे दिलेली आहे. आणि आप्पांनी अनिरुद्ध आणि अभिवरती विश्वास ठेवत या पेपरवर सह्या केलेल्या असतात. तरीही आप्पांना डाऊट आलेला असतो की हे जे पेपर्स आहेत हे वेगळे असू शकतात, म्हणून आप्पांनी चष्मा मागितलेला होता, मी याच्यावरती सह्या करणार नाही असं सांगितलेलं होतं. आणि एवढं सगळं होऊनही आता एवढा मोठा गोंधळ झालेला असतो. या गोष्टीचं खरं तर खूपच वाईट वाटत असतं. आणि आप्पांच्या सह्या घेतलेल्या असतात. आणि आता अनिरुद्ध हा आप्पांना म्हणत असतो की जे काय घडलेलं आहे ते तुम्हालाही माहिती आहे. इकडे अरुंधतीसाठी हा खूप मोठा धक्का असतो. अरुंधती खूप चिडलेली असते.
ती म्हणत असते की काय केलं तुम्हाला कळतंय का हे. आणि सगळ्यात मोठा धक्का जेव्हा अभि पण यामध्ये सामील होता तेव्हा मात्र अरुंधती आणि अनघाला बसलेला असतो. त्या दोघीही खूपच चिडलेल्या असतात, त्या दोघीही खूपच रागावलेल्या असतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की हे सगळं जे काय झालेलं आहे ते फक्त आणि फक्त या अभिमुळे झालेलं आहे. अनघा भयानक चिडलेली असते. आप्पांना या सगळ्या गोष्टी आठवत असतात. आप्पा म्हणत असतात की अरे तू तेव्हा तर मला म्हणाला होता ना की हे इन्शुरन्सचे पेपर आहेत, मी तुला म्हटलंही होतं की मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच झालेलो नाही, तर हे इन्शुरन्सचे पेपर असून काहीच उपयोग होत नाही आहे. तेव्हा तुम्हाला काय म्हणाला होता आठवतंय का. असं सगळं बोललं जात असतं. तेव्हा इकडे अरुंधती खूपच चिडलेली असते. ती म्हणत असते की नाही, हे काहीही झालं तरी ही फसवणूक आहे आणि आप्पांना तुम्ही फसवलेलं आहे असं अरुंधती सांगत असते. त्यावेळेस अरुंधतीचं म्हणणं असतं की आप्पांनी सह्या केलेल्या आहेत आणि तुम्ही आप्पांना फसवून सह्या घेतलेल्या आहेत. या गोष्टीचा त्रास अरुंधतीला खूप होत असतो आणि अरुंधती भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते की नाही, हे शक्यच नाही, हे सगळं जे काय होतंय ना हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळं होतंय. आणि अनिरुद्ध तुम्हाला लाज वाटली नाही स्वतःच्या वडिलांना फसवायला. आप्पांना पण खूप मोठा धक्का बसलेला आहे. आप्पाही म्हणत आहेत की नाही, हे जे काय घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि हे माझ्यामुळं झालेलं आहे. आता यातलं कांचनला काहीही माहिती नाही आणि कांचनला कोणी काहीही यातलं सांगायचं नाही. आप्पा अनिरुद्धकडे पाहतात, ते शांत असतात. त्यांना फसवून त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत. ही गोष्ट त्यांच्यासाठी खूपच मोठा धक्का आहे आणि आप्पांचं असं म्हणणं आहे की अजूनही आप्पांना असं वाटतंय की जे काय घडलेलं आहे हे कांचनला कळू नये, कारण कांचनच्या मनात आप्पा अनिरुद्धविषयी खूपच प्रेम आहे आणि अनिरुद्धने विश्वासघात केला ही गोष्ट कांचनला सहन होणार नाही. म्हणून आप्पा सांगत आहेत की काहीही झालं तरी कांचनला यातलं कळू देऊ नका, कारण कांचनला हा धक्का सहन होणार नाही. ॲक्च्युली सह्या करून घेतलेत हा धक्कापेक्षा पण अनिरुद्धने फसवले, माझा अनिरुद्ध फसवू शकतो ही गोष्ट सहन होणार नाही. त्यावेळी मात्र सगळेजण तिथेच असतात आणि सगळ्यांच्या NOC घेतलेल्या आहेत, म्हणजे अविनाशनं पण NOC दिलेली आहे ही गोष्ट अनिरुद्ध सगळ्यांना सांगतो. तेव्हा अरुंधतीला धक्का बसतो. म्हणजे जसं विशाखाला यांनी गोळ्यात घेतलेलं होतं त्याच पद्धतीने आता यांनी इकडे अविनाशना पण घोळात घेतलेला आहे आणि त्याच्या सह्या या पेपरवरती मिळवलेल्या आहेत. ही गोष्ट आता सर्वांच्या समोर आलेली आहे आणि हे सगळं जे घडलेलं आहे ते पाहून यशला अरुंधतीला खूप मोठा धक्का बसलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा तिथून निघून जातात. आप्पा जाताना सांगतात की कांचनला कुणी काहीही यातलं सांगायचं नाही. अरुंधती भयानक चिडते आणि ती म्हणते की अभि, तुझ्याकडून अपेक्षा नव्हती. रेस्टॉरंटच्या बाबतीत डोळ्यात पाणी आणून माझ्याशी बोलला की मी काही केलेलं नाही आहे, तेव्हाही मी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि आज पुन्हा तू माती खाल्लेली आहे. सगळ्यांच्या समोर तू आप्पांना फसवलेलं आहे. ही गोष्ट मला अजिबात सहन झालेली नाही. मला हे अजिबात मान्य नाही की तू अशा पद्धतीनं तुझ्या आजोबांना फसवलेलं आहे. तेव्हा अभिला थोडंसं गिल्टी वाटत असतं, पण अभि पण लगेच अनिरुद्धचं ऐकून बोलायला सुरुवात करतो की मी काही चुकीचं केलेलं नाही, माझं काहीही चुकलेलं नाही, मी जे काय केलेलं आहे ते पूर्णपणे बरोबरच केलेलं आहे असं अभिही सगळ्यांना ठणकावून सांगत असतो. अभिचंही तेच म्हणणं असतं आणि अभि म्हणत असतो की मी जे काही केलेलं आहे ते बरोबरच आहे. सगळ्यांनाच आपल्याला घर मिळणार आहे, सेपरेट रूम मिळणार आहेत. आणि संजना आता मध्ये बोलायला येते. ती म्हणत असते की जे काय घडलेलं आहे ते चांगलंच आहे, सगळ्यांच्या भल्यासाठीच आहे. आप्पांनाच हे घर नको होतं आणि म्हणून आप्पा प्रत्येक वेळेस या घरासाठी विरोध करत होते. त्यावेळेस इकडे अरुंधती म्हणत असते की हो बरोबर आहे, पण आप्पांचा या घरावरती हक्क आहे. तर अनिरुद्ध तिथं म्हणत असतो की मला बिल्डरने एक चेक दिलेला आहे आणि तो चेक मी त्यातले काही पैसे ते आप्पांचा शेअर आहे तो आप्पांना देईल. तेव्हा अरुंधती म्हणते की आप्पांना त्यांचा शेअर देणारे तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला तो अधिकार कोणी दिलेला आहे, कारण हे घरच आप्पांचं आहे आणि तुम्ही आप्पांना काय शेअर देणार आहात असं अरुंधती ठणकावून अनिरुद्धला विचारत आहे. संजना म्हणत आहे की जे काय आहे ते सगळ्यांसाठीच होणार आहे, आप्पांनाही स्वतःचा फ्लॅट मिळणार आहे इथं. आणि अभि पण म्हणत असतो आप्पांना खूप मोठा धक्का असतो हा, आप्पा तर तिथून निघून गेलेले असतात आणि हे सगळेजण जे बोलत असतात त्यामुळं सगळ्यांनाच खूप मोठा धक्का आहे आणि हे सगळं जे काही घडत असतं त्यामुळं आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती यश भयानक चिडलेले असतात आणि ते म्हणत असतात की काहीही झालं तरी आप्पांनी जे काही केलेलं आहे त्याचा जो त्रास आहे तो आप्पांना त्रास होत आहे. अनिरुद्धने जे चुकीचं वागलेलं आहे त्यामुळं घरातलं वातावरण बदलत आहे, घरातलं वातावरण कोलमडलेलं आहे. काहीही झालं तरी
आप्पांना हा त्रास होता कामा नये असं सगळ्यांनाच वाटत आहे. आणि हे सगळेजण बोलले असले तरी अनिरुद्ध म्हणतो की यांना समजवण्यात काही अर्थ नाही. आणि मग इकडे अभिला यश म्हणत असतो की तुझा ह्या दोघांनी ब्रेनवॉश केलेला आहे म्हणून तू असं बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे ईशाला समजवत असतो. ईशाला म्हणत असतो की असं नको बोलूस ईशा, तुला माहिती आहे ना आपल्यासाठी हे घर आप्पांसाठी किती महत्त्वाचं आहे, मग तू असं का बोलतेस असं ईशाला तो समजवत असतो. आणि म्हणत असतो की या संजना आणि या बाबांनी तुमचा ब्रेनवॉश केलेला आहे म्हणून तुम्ही हे बोलत आहात. तेव्हा लगेचच अभि म्हणतो की तुझा आईने ब्रेनवॉश केलेला आहे म्हणूनच तू हे बोलत आहे ना, नाहीतर तू तरी हे का बोलला असता असं अभि सगळ्यांच्या समोर यशला म्हणत आहे. तेव्हा यश शांतच राहतो, कारण आईने मला काही चुकीचं सांगितलेलं नाही ही गोष्ट मात्र यशला चांगलीच माहिती आहे. आणि इकडे ईशा पण म्हणते की त्याला काही समजवण्यात अर्थ नाही असं म्हणत अनिरुद्ध सगळ्यांना म्हणतो की चला, कारण संजनाने जो गोंधळ घातलेला आहे, आणखी संजनाने किती मोठी कारस्थानं केलेली आहेत याबद्दल अनिरुद्धला अजून काहीही माहिती नाही. जेव्हा अनिरुद्धला कळेल की संजनाने आप्पांवरती हल्ला करायला सांगितलेला होता, ही गोष्ट जेव्हा कळणार आहे तेव्हा मात्र खरी मजा येणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध, संजना त्याचबरोबर सर्वजण आता घरात निघून चाललेले आहेत. आणि इकडे सगळ्यांच्या समोर जेव्हा इकडे अरुंधती म्हणत आहे की जे काय घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, काहीही झालं तरी हे काय घडायला नको होतं असं अरुंधतीला वाटत आहे. तिनं तर अक्षरशः डोक्याला हात लावलेला आहे, कारण या सगळ्याचा त्रास आई आणि आप्पांना खूप होत आहे. आप्पांना ही गोष्ट सहनच होत नाही, आपल्याला काहीही करून हे घर वाचवायला हवं असं अरुंधती, यश त्याचबरोबर अनघा रोहीला सांगत आहे. तर संजना जाता जाता यशला म्हणालेली असते की तू तुझ्या मुलाला कसा वाढवणार आहे ते बघ. आणि इकडे अनिरुद्ध पण म्हणालेला असतो की आता काहीच दिवसात बिल्डर येईल आणि हे घर खाली करायला सांगेल, तेव्हा काय करणार आहेस ते बघ असं जाता जाता त्याने सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर तो असंही म्हणालेला आहे की मग या घरातून बाहेर पडण्याची तयारी ठेव, आणि त्याचबरोबर काही झालं तरी तुझ्या मुलाला कसं सांभाळायचं आहे हे तुला बघावं लागेल, हे लक्षात ठेव असं तो बोललेला असतो. आणि या सगळ्यामुळंच इकडे आता अरुंधतीलाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. आता बाहेर पडण्याची तयारी, आणि तुझी आई तुला सांभाळेलच, तिला तेवढा अधिकार आहेच असं जाताना सांगितलेलं आहे. तिला तुझी काळजीच आहे ना, मग ती सांभाळेल तुला. इकडे आता अभि आपल्या जानकी बरोबर बोलत आहे. जानकीला म्हणत आहे की आता आपण नवीन घरात राहणार आहोत, आपल्याला नवीन घर मिळणार आहे, तिथे तुझी स्पेशल रूम असणार आहे, त्याचबरोबर ती रूम खूप छान डेकोरेट केली जाणार आहे, हे सगळं होणार आहे असं अभि जानकीला सांगत असतो. आणि त्याचबरोबर जानकीला म्हणत असतो की आपलं खूप छान असं आयुष्य असणार आहे. अनघाला मात्र खूप राग आलेला असतो. अनघा म्हणते की माझ्या मुलीपासून लांब व्हायचं, मला तुझी सावलीही माझ्या मुलीवर पडायला नको आहे, आत्ताच्या आत्ता तू या रूमच्या बाहेर जायचं आहे. अभि म्हणतो की अनघा तू माझ्याशी या भाषेत बोलू शकत नाही, काहीही झालं तरी माझी मुलगी आहे जानकी. तेव्हा अनघा म्हणते की आजी आप्पांना तू फसवलेला आहे, आप्पांच्या फसवून सह्या घेतलेल्या आहेत, तुझे असले संस्कार मला माझ्या मुलीवर नको आहेत. त्यावर अभि म्हणतो की हे सगळं मी तुमच्यासाठी करतोय. अनघा म्हणते की आम्हाला या कोणत्याही गोष्टींची गरज नाही, आम्ही तुला मागितलेलंच नाही आणि आम्हाला याच घरात राहायचं आहे. उद्या मोठी झाल्यावर जानकी म्हणेल की मला समृद्धी बंगलाच हवा आहे, मला समृद्धीमध्येच राहायचं आहे, तेव्हा तू कुठून देणार आहे तिला पुन्हा एवढं मोठं अंगण, एवढी मोठी जागा, एवढ्या स्क्वेअर फीटच्या जागेसाठी तू सगळ्या घरातील लोकांना फसवलेलं आहे आणि सगळ्यांना फसवून तू हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं एवढं लक्षात ठेव की काहीही झालं तरी आम्ही तुझ्याबरोबर नाहीत आणि आजपासून तुझं आणि माझं नातं संपलेलं आहे, या घरातून आत्ताच्या आत्ता बाहेर हो. अनघा स्पष्टपणे सांगत आहे. तेव्हा अभि म्हणतो की तू मला असं बाहेर काढू शकत नाही. अनघा म्हणते की मला आणखी काही बोलायला लावू नको, मला वाद घालायला लावू नको, मी तुला बाहेर काढू शकते असं म्हणत अनघाने अभिला रूमच्या बाहेर जायला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यश हा ईशाकडे गेलेला आहे आणि ईशाला सांगत आहे की अगं ईशा, तुझ्या लक्षात येते का तू असा निर्णय का घेतेस, तुला माहिती आहे ना तू लहानाची मोठी झाली, आजी आप्पांनी आपल्यासाठी किती काही काय केलंय, पण तू त्यांचं का ऐकत नाहीये, तुला का ऐकायचं नाहीये त्यांचं, हा प्रश्न इकडे यश विचारत आहे. तेव्हा लगेच ईशा म्हणते की मला सारखी आजी माझ्यावर लक्ष ठेवत असते. तेव्हा यश म्हणतो की मी आजीला समजून सांगेल, ती तुला एकही प्रश्न विचारणार नाही. त्यानंतर ती म्हणते की नाही, मला भीती वाटते, मला आईची भीती वाटते, आई मला या घरातून बाहेर काढायला सांगेल आप्पांना, आणि आप्पांनी मला या घरातून बाहेर काढलं तर असं, पण आप्पा मला सारखं ऐकवत असतात की मी या घरात राहते म्हणून. तेव्हा यश म्हणतो की नाही होणार असं, वाटलंच तर मी आईशी बोलेल, पण
तू प्लीज हा निर्णय मागं घे. आजी आप्पांचा विचार कर. त्यांच्यासाठी हा निर्णय मागं घे. तू त्यांना साथ देऊ नकोस. तुला माहिती आहे ना संजना कशी आहे. असं यश समजवत असतो, पण ईशा मात्र ऐकायला तयार नसते. ईशाचं असं म्हणणं असतं की मला स्वतंत्र फ्लॅट हवा आहे आणि तो मला मिळत आहे. मला माझी लाईफ जगायची आहे. मला माझी लाईफ सिक्युअर होणं गरजेचं आहे. सध्या मी एकटी आहे तर मला माझा विचार करणं गरजेचं आहे, असं तिचं म्हणणं आहे. यशला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. तो त्याच्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत आहे. ईशा थोडीशी इमोशनल झालेली आहे. त्यानंतर यश अरुंधतीकडे जातो. अरुंधती बोलत असते. अरुंधती म्हणत असते की यश, एकदा डोळे भरून मला समृद्धीकडे पाहू दे, कारण मला वाटत नाही की ही समृद्धी आपण वाचवू शकेल, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे यश अरुंधतीला म्हणत असतो की आई असं नको बोलूस तू. आणि दोघंही खिडकीतून पाहत असतात. आणि उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा आणि कांचन दोघं घर सोडून गेलेले आहेत. जाताना चिठ्ठी लिहून गेलेले आहेत की आमचा विचार करू नये, आम्हाला शोधायचा प्रयत्न करू नये. आप्पा आणि कांचनने हा निर्णय घेतल्यामुळं अनिरुद्ध कोलमडलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.